8/2025 रोजी सायंकाळी सुमार सायंकाळी 5:30 वाजता दरम्यान एक इसम नामे विष्णू शरणप्पा हंडे, विष्णू शिवराय हंडे, वय 35, अक्कलकोट राहणार आहे. त्यांना इथं MIDC पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढऱ्या रंगाच्या टोयोटो गाडीमध्ये 5-6 जण त्यांना हत्यार वगैरे दाखवून धमकावून त्यांना गाडीत पळून नेलं, म्हणजे उचलून नेलं म्हणून इन्फॉर्मेशन होतं. त्या खबरवर DCP श्री कबाडे आणि क्राईम DCP श्रीमती पाटील आणि त्यांचे पूर्ण चमूनी काम करून विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे दिशेने जाण्याची शक्यता आहे सर्व दिशे वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं. आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झालं विजापूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या इंडी तालुक्यामध्ये, आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं. आणि तिकडचे जे विक्टिम आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि चाकूनी काही त्यांना वार पण केलेलं होतं. आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकांनी आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टिम आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचं ट्रीटमेंट आता चालू आहे. जे अटक केलेले आरोपी जे आहेत ते अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने हे लोक आता ताब्यात आहेत. त्यांची अटक प्रक्रिया चालू आहे. आणि जे वाहन वापर केलं होतं आणि जे हत्यार वगैरे जे वापरलं होतं ते सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहेत. या विषयामध्ये MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 695/2025 असा गुन्हे दाखल केलेले आहेत. यात खून करण्याच्या उद्देशाने पळून नेण्याचे कलम आहेत आणि इतर जे बेकायदेशीर मंडळी जमवून जे बेकायदेशीर कृत्य केलं त्या कलमांमुळे गुन्हे दाखल केलेले आहे आणि सशस्त्र कायदा 425 ही लावलेला आहे. यात जे बॅकग्राऊंड आहेत तर त्यांचे जुनी वाद होतो अशा सध्या प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला समोर येत आहेत. त्याबद्दल आणखी सखोल चौकशी चालू आहे. या सक्सेसफुल डिटेक्शन आणि रेस्क्यूला आपलं श्री विजय कबाडे, श्रीमती अश्विनी पाटील, ACP श्री सुधीर करटकर, MIDC पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमारे, क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डोरगे, जय कोमणे साहेब, भरत चंदन शिवे API शंकर दायगुडे, API गाडवे आणि सर्व अंमलदार ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. जे आर्म्ड गँग होतं तरी त्यांनी गाडी ट्रॅक करून व्यवस्थित वेळीत पोहोचलं, त्यामुळे ते पीडितांना सुखरूप आम्हाला रेस्क्यू करण्यात आलेले आहेत. हे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आता जे पुढील तपास चालू आहे ते दोघांचा वाद होतं आणि जे 2021ला एक MLCचं जे वाहन नुकसान केलं होतं त्यात हे इन्व्हॉल्ड होतं आणि त्यामुळे हे वाद सुरू झाला अशा आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला समोर येत आहे. बाकी सखोल चौकशी चालू आहे. ते आहे दोन वेगळ्या पक्षाच्या कार्यकर्ते आहेत, पण निश्चितपणे त्यामधून हे गुन्हे घडलेले का वगैरे अशा सद्यस्थितीत बोलू शकत राजकीय व्यक्तीला त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की आम्ही यांना उचलून आणलं. ते आता इनिशियल इन्व्हेस्टिगेशन स्टेजला त्याबद्दल काय आता डिस्कस करता येत नाही. त्याला मारहाण केली होती आम्ही त्याने काय पोलिसात तक्रार केली नाही, पण तो मारहाणीचा व्हिडिओ लाईव्ह केला हंडे, त्यावेळेस पोलिसांनी काय केलं ते आता आमच्याकडे कंप्लेंट नव्हतं त्यावर आता काही ऑन रेकॉर्ड काही नाही आहे, त्याबद्दल काही गुन्हे वगैरे दाखल नाही आहे. ते आता रेकॉर्ड काढण्याचा विषय चालू आहे. हो, आता पूर्ण माहिती आता इमिडिएट नाही आहे, आपल्याला सायंकाळी शेअर करतो. मारहाण केलं हो.
रेकॉर्ड्स आता काढण्यात येत आहे. लक्षात पद्धती हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.